नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत। तर वनरक्षक भरतीवरचा हा आपला 24वा व्हिडिओ असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आज आपण वनरक्षक भरतीसाठी मागील वर्षी झालेल्या परीक्षेला जे काही महत्त्वाचे 20 प्रश्न आलेले होते, हे संपूर्ण प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण टोटल TCS पॅटर्न नुसार विचारलेले सामान्य ज्ञानचे काही प्रश्न घेतलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवरील बिंदू आहे। म्हणजे एक प्रकारे प्रश्न आपल्याला असा विचारलाय की महाराष्ट्रातील सर्वोच्च ठिकाण कोणतं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर कळसुबाई जे शिखर आहे किंवा कळसुबाई हे ठिकाण आहे, हे महाराष्ट्रातील सर्वात उंचीवरचं असणारं ठिकाण आहे। यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, पहा पॉइंट्स काय काय आहेत। कळसुबाई हे जे शिखर आहे हे अकोले तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचे सर्वोच्च पर्वत शिखर आहे। उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसुबाई शिखराची जी उंची आहे ती आहे 1646 मीटर एवढी आणि हे सर्वप्रथम महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते। कळसुबाई शिखर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवरती वसलेला आहे। काही पुस्तकामध्ये अहिल्यानगरला अजूनही मित्रांनो अहमदनगर असं नाव देण्यात आलेलं आहे, तर लक्षात ठेवायचंय, अहमदनगर किंवा अहिल्यानगर हा जिल्हा आहे, अकोले हा तालुका आहे। आणि विचारलं तर कोणत्या बॉर्डरवरती आहे, नाशिक आणि अहिल्यानगरच्या सीमेवरती कळसुबाई शिखर आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे, या वाक्यातील विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे। या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावर सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत, त्यामधीलच हा एक प्रश्न आहे, पहा, गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे, या वाक्यातील काय विचारले, विशेष नाम कोणतं आहे। तर सर्वात पहिल्यांदा माहित असणं आपल्याला गरजेचं आहे की विशेष नाम म्हणजे काय। तर पहा, विशेष नाम म्हणजे काय आहे, तर एखाद्या नावाने कोणत्याही एका जातीतील एका विशिष्ट वस्तू, प्राणी किंवा व्यक्तीचा बोध होत असतो तेव्हा त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं। तर यामध्ये कशाचा, पक्षाचा उल्लेख होत आहे, पण पक्षामध्ये सुद्धा एका विशिष्ट पक्षाचं नाव घेतलेलं आहे, तर ते नाव काय आहे, पर्याय क्रमांक 3, तर गरुड या वाक्यामध्ये हा विशेष नामाचं काम करतं। यामध्ये उदाहरण पहा, तर पक्षी जे आहे हे सामान्य नाम आहे आणि त्यातील गरुड एक जो आहे तो विशिष्ट पक्षी आहे, म्हणून वाक्यातील विशेष नाम जे आहे ते गरुड असणार आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले। या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न हे दरवर्षी किंवा दर परीक्षेला विचारले जातात। पतित पावन मंदिर कोणत्या ठिकाणी आहे आणि दुसरा प्रश्न असतो की पतित पावन मंदिर हे कोणी बांधलं। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पहा ऑप्शन क्रमांक 1, तर विनायक दामोदर सावरकर यांनी पतित पावन हे जे मंदिर आहे हे बांधलेलं आहे। कोणत्या ठिकाणी स्थित आहे, तर रत्नागिरी या ठिकाणी स्थित आहे। लक्षात ठेवायचे, पतित पावन मंदिर। तर या पतित पावन मंदिराची स्थापना ही 1931 साली रत्नागिरी या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर म्हणजेच वीर सावरकर यांनी केली। हे मंदिर बांधण्यामागील जो उद्देश आहे तो उद्देश असा होता की अस्पृश्य लोकांसह सर्व लोकांनी देवाची पूजा करता येणार होती। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, रोहन मोजकेच बोलतो, या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता आहे। हा देखील प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे। या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, रोहन मोजके बोलतो, या वाक्यातील कोणता शब्द आहे, तर मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द काय आहे। तर मोजकेच बोलणारा कोण असतो त्याला म्हटलं जातं, पर्याय क्रमांक 4, तर मितभाषी म्हणजेच मोजकेच बोलणारा। लक्षात ठेवा, मित म्हणजे काय, तर कमी किंवा मोजकेच बोलणारा किंवा कमी बोलण्याची सवय असलेला त्याला म्हटलं जातं मितभाषी। या ठिकाणी भांडखोर हा एक शब्द आहे। तर भांडखोर म्हणजे काय, तर सतत भांडण करण्यासाठी सज्ज किंवा तयार राहणारा। आणि धीट जो आहे, धीट म्हणजे काय, साहसी किंवा एखाद्या गोष्टीला भीत नसलेला त्याला आपण धीट म्हणतो। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न 5वा आहे, ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाचे नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या समासाला काय म्हटले जाते। हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। या ठिकाणी आपल्याला एक मराठी व्याकरणावरची व्याख्या विचारली आहे।
तर व्याख्या काय आहे, ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पद महत्वाची नसतात आणि त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या समासाला काय म्हणतात? तर त्या समासाला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 तर बहुव्रीही समास असं म्हणतात. लक्षात ठेवा. सर्वात पहिल्यांदा म्हणजे समास म्हणजे काय, तर समास म्हणजे संस्कृत धातूपासून शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ काय होतो की एकत्र करणे असा होतो, त्याला म्हटलं जातं समास. आणि यामध्ये बहुव्रीही समास म्हणजे काय, तर ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसतात त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे, आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? पहा, आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ. मित्रांनो, आपल्याला TCS मध्ये खूप वेळा वाक्प्रचार आणि म्हणी यावर खूप प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी काय आहे, आभाळ फाटणे म्हणजे काय, तर सर्व बाजूंनी संकटे येणे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आभाळ फाटणे, सर्व बाजूंनी संकटे येणे. यामध्ये वाक्यात उपयोग करतात. पहा, कधी कधी आपल्याला TCS मध्ये वाक्यात उपयोग देखील विचारण्यात आलेला आहे. तर या शब्दाचा वाक्यात उपयोग काय होईल पहा, अति पावसामुळे शेतातील सर्व वाया गेलेले पीक आणि मुलाची गेलेली नोकरी रामरावांसाठी तर आभाळच फाटले. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, खालीलपैकी कोणती भारतातील पहिली कोळशाची खाण आहे? पहा, कोळशाची खाण म्हणजे कोणता, तर दगडी कोळशाची खाण आपल्याला विचारला आहे. तर भारतातील पहिली कोळशाची खाण जी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 4 तर राणीगंज ही भारतातील सर्वात पहिली कोळशाची खाण म्हटली जाते किंवा मानली जाते. पहा, भारतात कोळशाच्या व्यावसायिक वापराची कहाणी ही पश्चिम बंगालच्या राणीगंजमधून सुरू झालेली आहे. त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीने नारायणकुडी परिसरामध्ये 1774 साली सर्वात आधी खाणीमधून कोळसा उत्खनन सुरू केलं होतं आणि राणीगंज कोळसा क्षेत्र ही भारतातील सर्वात जुनी कोळसा खाण देखील आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय कोणती आहेत? पहा, प्रश्न थोडासा मित्रांनो महत्वाचा आहे. रस्त्यातून जाताना कसं सावकाश व जपून चालावं या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय आपल्याला ओळखायचं आहे आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा, सावकाश व जपून. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 सावकाश व जपून ही जी आहेत तर ही क्रिया विशेषण अव्यय असणार आहेत. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय असतं की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द. पण या ठिकाणी काय सांगितले, कसं चालावं, सावकाश आणि जपून चालावं. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, हमरी तुमरीवर येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पहा, हमरी तुमरीवर येणे याचा वाक्प्रचाराचा अर्थ काय होणार आहे? हमरी तुमरी म्हणजे काय, तर भांडण करणे. सरळ सरळ शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये आपण काही अजून महत्वाचे वाक्प्रचार देखील घेतलेले आहेत. तर हमरी तुमरीवर येणे म्हणजे भांडण करणे, धूम ठोकणे म्हणजेच काय, तर पळून जाणे, पिच्छा करणे म्हणजे काय, तर पाठलाग करणे आणि मग्न होणे म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये हरवणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये खूप मनापासून धुंद होणे. पर्याय क्रमांक 1 हमरी तुमरीवर म्हणजे काय, तर भांडण करणे. यानंतरचा प्रश्न आहे, तोखू इमोंग उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात व केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो? या ठिकाणी एक उत्सव दिलेला आहे पहा, तोखू इमोंग. हा जो उत्सव आहे हा सर्वात पहिल्यांदा नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला TCS भरतीमध्ये विचारण्यात आला होता. म्हणजे TCS पॅटर्न नुसार हा प्रश्न आपल्याला जशाच तसा वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11वा आहे, विधानसभेचे कामकाज डॅशच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते. पहा, विधानसभेचं जे कामकाज आहे तर हे कोणाच्या अध्यक्षतेखाली चालत असतं? तर ते चालत असतं पर्याय क्रमांक 3 विधानसभेचे अध्यक्ष जे असतात तर त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली विधानसभेचं कामकाज हे सुरू असतं. याची पात्रता काय असावी लागते? विधानसभेचा सदस्य असावा लागतो. निवड कशी होते? तर साध्या बहुमताने होते. याचा राजीनामा कोणाकडे दिला जातो? उपाध्यक्षांकडे याचा राजीनामा सादर करावा लागतो. आणि कार्य काय असतं? तर सभागृहांच्या कामकाजाचं नियमन करणे हे जे आहे हे विधानसभेच्या अध्यक्षाचं काम असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1919 साली महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिनियमाच्या
विरोधामध्ये देशव्यापी सत्याग्रह सुरू केला होता। 1919 हे जे वर्ष आहे हे इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं वर्ष म्हटलं जातं। तर याच 1919 वर्षी महात्मा गांधींनी ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधामध्ये एक देशव्यापी सत्याग्रह सुरू केला होता। तर तो कोणता होता लक्षात ठेवायचे मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे आणि तो जो होता तो रौलट कायदा होता। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर हा सत्याग्रह नेमका का सुरू केला होता याचं मुख्य कारण काय होतं लक्षात ठेवा। ब्रिटिश सरकारने सिडने रौलट यांच्या अध्यक्षतेखाली देशद्रोही समिती 1917 मध्ये स्थापन केली होती। तर या समितीने जुलमी असं काही सभाबंदी विधेयक आणि खटल्याविना कारावास की म्हणजेच खटल्याशिवाय एक कोणताही खटला न टाकता त्याला अटक करण्याची विधेयक मंजूर जे आहे ती शिफारस केलं होतं आणि गांधीजींनी या कायद्याला काळा कायदा म्हणून देखील ओळखलं होतं। मित्रांनो लक्षात ठेवा, काळा कायदा म्हणजेच कोणता तर रौलट ऍक्ट। तर या कायद्याला विरोध करण्यासाठी महात्मा गांधीजींनी सत्याग्रह सभा जी आहे ती स्थापन केली होती आणि जालियनवाला बाग हत्याकांडामुळे गांधीजींनी व्यतीत होऊन सत्याग्रह थांबवण्याचा निर्णय घेतलेला होता। आणि या ठिकाणी आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट असा प्रश्न विचारला जातो की जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झालं। तर लक्षात ठेवायचं याच 1919 या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे ते देखील झालेलं आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 13 आहे खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल। पहा, खिन्न एक प्रकारे आपण खिन्नला अजून एक शब्द आहे पहा, उदास होणे किंवा खिन्न होणे लक्षात ठेवा। तर खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो ऑप्शन क्रमांक 3 प्रसन्न। आणि मित्रांनो अशाच पद्धतीचे आपण 300 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द आणि 300 पेक्षा जास्त समानार्थी शब्द एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। तर पहा, विरुद्धार्थी महत्त्वाचे शब्द खिन्न होणे म्हणजेच प्रसन्न, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे खिन्नचा प्रसन्न। आणि दुःखीचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, सुखी आणि आनंदी हे दुःखीचे विरुद्धार्थी शब्द आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे उंटांचा डॅश वाळवंटातून जात होता। या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता योग्य शब्द असणार आहे। उंटांचा काय असतो म्हणजे या ठिकाणी काय विचार आपल्याला समूहदर्शक शब्द या ठिकाणी विचारलेला आहे। तर मित्रांनो लक्षात ठेवायचे उंटांचा जो समूहदर्शक आहे त्याला तांडा असं म्हटलं जातं। तर हे जे वाक्य कसं होईल, उंटांचा तांडा वाळवंटातून जात होता। आणि लक्षात ठेवा म्हणजे तांडा हा योग्य ठिकाणी रिकाम्या जागी आपला शब्द येणार आहे। काही अजून महत्त्वाचे समूहदर्शक शब्द पहा, तर या ठिकाणी माणसांचा काय असतो, जमावा असतो, मेळावा असतो आणि समाज देखील असतो। पाण्याचा काय असतो, लोंढा येतो। जहाजांचा काफिला असतो, चोरांची टोळी असते, नोटांचे पुडके असते आणि गुरांचा कळप असतो। हे जे आहेत हे महत्त्वाचे असणारे समूहदर्शक शब्द आहेत। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय होईल, ऑप्शन क्रमांक 1। यानंतरचा प्रश्न आहे 7 ऑक्टोबर 2024 रोजी कोणाला आशियाई HRD जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। हा प्रश्न आपण करंट अफेअर्स 2024 या वर्षीचा घेतलेला आहे। तर ऑक्टोबर 2024 रोजी खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्यांना आशियाई HRD जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। आणि ती जी व्यक्ती आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 4 MK स्टॅलिन। तर MK स्टॅलिन हे जे आहे ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत आणि यांना 7 ऑक्टोबर 2024 रोजी आशियाई HRD जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे। आणि हा जो पुरस्कार आहे आशिया मानव संसाधन विकास अकादमी तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो। म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे एप्रिल 2023 मध्ये दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे डॅश नामक आत्मचरित्र प्रकाशित केले। हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे पहा। तर जे टेनिसपटू आहेत जयदीप मुखर्जी यांचं आत्मचरित्र कोणतं आहे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 क्रॉस कोर्ट। लक्षात ठेवा क्रॉस कोर्ट या नावानं त्यांचं आत्मचरित्र आहे। प्रसिद्ध टेनिसपटू जयदीप मुखर्जी आणि रमेश कृष्णन आणि सोमदेव देवबर्मन यांच्यासारख्या प्रख्यात भारतीय टेनिसपटूंच्या उपस्थितीमध्ये क्रॉस कोर्ट या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्यात आलं होतं। तर हे पुस्तक मुखर्जींच्या प्रवासाचं वर्णन करतं आणि एका यशस्वी टेनिसपटूच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण आपल्याला या ठिकाणी दाखवून देतं। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल क्रॉस कोर्ट। यानंतरचा प्रश्न आहे मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर या काव्यपंक्तीतील
ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता। आणि मित्रांनो, हमेशा TCS जे काय करतं, एक काव्यपंक्ती देतं आणि त्या काव्यपंक्तीतील एखादा शब्द देऊन त्याचा समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द विचारतं। आपल्याला डायरेक्ट असा विचारलं जात नाही सहजासहजी तरी। तर या ठिकाणी ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 3, तर जनावर म्हणजेच ढोर। आणि यामध्ये आलेले काही महत्त्वाचे असणारे समानार्थी शब्द पहा। ढोर म्हणजे काय? जनावरे आणि गुरे। फूल म्हणजे काय? तर पुष्प, सुमन आणि कुसुम। हृदय म्हणजे अंतःकरण आणि अंतर्मन। आणि हरळी म्हणजे काय? गवत, हाक आणि आरोळी। हे जे आहेत हे महत्त्वाचे असणारे समानार्थी शब्द आहेत। आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 300 पेक्षा जास्त जर समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 18 आहे, वाहने सावकाश चालवा। या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। वाहने सावकाश चालवा हे कोणता वाक्य प्रकार आहे? तर या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य आहे। लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। तर यामध्ये आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय आहे? तर वाक्याच्या क्रियापदावरून आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, आज्ञा किंवा उपदेश या गोष्टींचा बोध जर होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं। व्याख्या जी आहे ही महत्त्वाची आहे। दुसरं आपलं आहे पहा, प्रश्नार्थी वाक्य। तर प्रश्नार्थी वाक्य काय आहे? या वाक्य प्रकारामध्ये विचारणा केलेली असते आणि प्रश्नार्थक चिन्हाचा वापर केलेला असतो किंवा एखाद्या वाक्य जे आहे किंवा एखाद्या वाक्यामध्ये एखादा प्रश्न विचारला जातो तेव्हा ते प्रश्नार्थी वाक्य असतं। या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य काय असतं? तर मनातील एखादी उत्कट भावना प्रकट करणारे वाक्य हे उद्गारार्थी वाक्य असतं। आणि या ठिकाणी विधानार्थी वाक्य काय असतं? तर विधानार्थी वाक्य म्हणजे या वाक्य प्रकारामध्ये केवळ एक विधान केलेलं असतं, म्हणजेच सांगणाऱ्याला फक्त काहीतरी सांगायचं आहे, दुसरा कोणताच हेतू नसतो। म्हणजे काय? तर फक्त आणि फक्त एक विधान करणं, त्याचा अर्थ निघो किंवा न निघो त्याला म्हणतात विधानार्थी वाक्य। आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 4 आज्ञार्थी वाक्य। यानंतरचा प्रश्न आहे, महानायक, संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन खालीलपैकी कोणी केलेले आहे? या ठिकाणी थोडीशी ट्रिक वापरायची आहे मित्रांनो। आपल्याला पानिपत पुस्तक माहित असणं गरजेचं आहे किंवा संभाजी किंवा महानायक या तिन्हीपैकी कोणतेही एक जर कादंबरी आपल्याला माहित असली तर या कादंबरीचे लेखक आपल्याला एका सेकंदात आठवतील। तर या कादंबरीचे लेखक आहेत पहा ऑप्शन क्रमांक 4, तर विश्वास पाटील जे आहेत हे आहेत पहा महानायक, संभाजी आणि पानिपत या कादंबरीचे लेखक। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यामध्ये वृद्ध लोकसंख्येचे म्हणजेच ज्यांचं वय 60 वर्ष व त्यावरील अधिक आहे असे सर्वाधिक प्रमाण आहे? म्हणजे प्रश्न परत एक वेळा पहा। 2011ची जी जनगणना झाली तर त्या जनगणनेनुसार भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या जी आहे ही 60 वर्ष किंवा त्या 60 पेक्षा जास्त वर्षाची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर केरळ हे राज्य। मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे। तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील केरळ या राज्यामध्ये वृद्ध लोकसंख्येचं प्रमाण जे आहे हे सर्वात जास्त होतं। भारतीय जनगणना हा भारतीय लोकांच्या वैशिष्ट्यांवरील विविध सांख्यिकी माहितीचा सर्वात मोठा साठा आहे किंवा सर्वात मोठा पुरावा आहे। दशवार्षिक म्हणजे काय? तर 10 वर्षांनंतर ही जनगणना करण्याची जबाबदारी गृह मंत्रालयाअंतर्गत भारतातील कुलसचिव आणि जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयावरती असते। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीसाठी आणि TCS पॅटर्न मधील जेवढ्या काही परीक्षा असणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणारे हे प्रश्न आहेत। आपल्याला हे प्रश्न कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिली आहे आपल्या मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलवरती। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्याला देखील जाऊन आपण जॉईन करायचं आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।